श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री श्री सद्गुरवे नमः। श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थस्कन्धे अथ पंचमोऽध्यायः। वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध। मैत्री म्हणतात, जेव्हा महादेवांनी देवर्षी नारदांच्या तोंडून ऐकले की दक्षाकडून अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केला आणि त्याच्या यज्ञातून प्रगट झालेल्या ऋभूंनी आपल्या पार्षदांच्या सेनेला पिटाळून लावले, तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला. त्यांनी उग्ररूप धारण करून क्रोधाने दात ओठ चावीत वीज आणि अग्नीच्या लोळाप्रमाणे चमकणारी आपली एक जटा उपटली आणि एकदम उभे राहून मोठ्याने हसण्याचा गडगडाट करीत ती पृथ्वीवर आपटली. त्यातून एक मोठा अकराळ विक्राळ पुरुष उत्पन्न झाला. त्याचे शरीर एवढे विशाल होते की तो स्वर्गाला स्पर्श करीत होता. त्याला 1000 हात होते. त्याचा मेघासारखा श्यामवर्ण होता. त्याला सूर्यासारखे तेजस्वी 3 डोळे होते. विक्राळ दाढा होत्या आणि अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे लाल लाल जटा होत्या. त्याच्या गळ्यात प्रेताच्या मुंडक्यांच्या माळा होत्या आणि हातांमध्ये निरनिराळी शस्त्रास्त्रे होती. जेव्हा त्याने हात जोडून विचारले की भगवन, मी काय करू, तेव्हा भगवान भूतनाथ म्हणाले, वीर रुद्रा, तू माझा अंश आहेस, म्हणून माझ्या पार्षदांचा सेनापती होऊन तू दक्ष आणि त्याच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. जेव्हा देवादिदेव भगवान शंकरांनी क्रोध संतप्त होऊन अशी आज्ञा केली, तेव्हा वीरभद्राने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी तो तयार झाला. त्यावेळी त्याला असे वाटत होते की माझ्या वेगाशी बरोबरी करणारा या जगात कोणीच नाही आणि मी मोठमोठ्या वीरांचेही बळ सहन करू शकतो. तो भयंकर गर्जना करीत संसार संहारक मृत्यूचाही संहार करण्यास समर्थ असा त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपाकडे धावला. त्यावेळी त्याच्या पायातील वाळ्यांचाही प्रचंड आवाज होत होता. रुद्रांचे आणखीही पुष्कळसे गण गर्जना करीत त्याच्या पाठोपाठ धावले. इकडे यज्ञशाळेत बसलेले ऋत्विज, यजमान, सदस्य तसेच अन्य ब्राह्मण आणि ब्राह्मण स्त्रिया यांनी जेव्हा उत्तर दिशेकडून उडणारी धूळ पाहिली, तेव्हा ते विचार करू लागले की अरे, हा अंधार कसा, ही धूळ कुठून आली. यावेळी तर वावटळ आलेली नाही किंवा डाकूही आलेले नाहीत, कारण अपराध्यांना कठोर शासन करणारा राजा प्राचीन बरीही अद्याप जिवंत आहे. अजून गायी रानातून परतण्याचीही वेळ झालेली नाही. मग ही धूळ कुठून आली. यावेळी जगाचा प्रलय तर होणार नाही ना. तेव्हा दक्षपत्नी प्रसूती आणि इतर स्त्रिया व्याकुळ होऊन म्हणाल्या की प्रजापती दक्षाने आपल्या सर्व कन्यांच्या देखत बिचाऱ्या निरपराध सतीचा तिरस्कार केला होता. त्याच पापाचे हे फळ आहे, किंवा हा संहार मूर्ती भगवान रुद्राच्या अनादराचाही परिणाम असावा. प्रलयकालाच्या वेळी ते आपल्या जटा विस्कटून शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे आपले हात झेंड्याप्रमाणे फडकवून तांडव नृत्य करतात. त्यावेळी त्यांच्या त्रिशूळाच्या पात्यांनी दिग्गज जखमी होतात आणि मेघगर्जनेसारख्या भयंकर खिदळण्याने दिशा विदीर्ण होऊन जातात. असह्य तेज असणाऱ्या व रागाने भुवया चढवल्याने त्यांच्याकडे पाहणेही कठीण अशा त्यांच्या अकराळ विक्राळ दाडांमुळे तारेही अस्ताव्यस्त होऊन जातात. अशा भगवान शंकरांना वारंवार राग आणणारा पुरुष साक्षात विधाता जरी असला तरी त्याचे कधी कल्याण होऊ शकेल काय. महात्म्या दक्षाच्या यज्ञामध्ये असलेले लोक भयभीत दृष्टीने एकमेकांकडे पाहत असे काही बाई बोलत आहेत. तोच आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे हजारो भयंकर अपशकुन होऊ लागले. विदुरा, त्यावेळी धावत आलेल्या रुद्रगणांनी त्या महान यज्ञमंडपाला सर्व बाजूंनी गराडा घातला. त्या सर्वांनी निरनिराळी शस्त्रास्त्रे घेतलेली होती. त्यांच्यामध्ये कोणी बुडके, कोणी भुऱ्या रंगाचे, कोणी पिवळे आणि काही जण मगरीसारखे पोट आणि तोंड असलेले होते. त्यापैकी काहींनी यज्ञशाळेच्या पूर्व आणि पश्चिमेकडील खांबांना मध्ये आडवे ठेवलेले बांबू तोडून टाकले. कोणी पत्नीशाळा नष्ट केली, कोणी सभामंडप, तर कोणी अग्निद्र शाळा तोडून टाकली. तर काही जणांनी यजमानगृह आणि पाकशाळा उद्ध्वस्त करून टाकली. काहींनी यज्ञाची भांडी फोडली, काहींनी अग्नी विझविले, काहींनी यज्ञकुंडात लघवी केली, तर काहींनी यज्ञवेदीच्या सीमांना बांधलेल्या दोऱ्या
तोडून टाकल्या. काही जण मुनींना त्रास देऊ लागले, काही जण स्त्रियांना धमकावू लागले आणि काहींनी आपल्याजवळून पळून जाणाऱ्या देवतांना पकडले. मणिमानाने भृगु ऋषींना बांधले. वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद केले. चंडिशाने पूषाला आणि नंदीश्वराने भगदेवतेला पकडले. भगवान शंकरांच्या पार्षदांचे हे भयंकर प्रताप पाहून तसेच दगडांच्या मारांनी अतिशय गायकुतीला येऊन तेथील ऋत्विज, सदस्य, देव इत्यादी सर्वजण इतस्तः पळून गेले. भृगुमुनी हातात स्त्रुवा पळी घेऊन हवन करीत होते. वीरभद्राने त्यांच्या दाढी मिशा उपटल्या, कारण त्यांनी प्रजापतींच्या सभेमध्ये मिशांवर पिळी देत महादेवांचा उपहास केला होता. त्याने क्रोधाविष्ट होऊन भगदेवाला पृथ्वीवर आपटले आणि त्याचे डोळे काढले, कारण जेव्हा दक्ष देवसभेमध्ये श्री महादेवांची निंदा करत होता त्यावेळी यानेच दक्षाला डोळ्यांनी खूण करून प्रोत्साहन दिले होते. यानंतर जसे अनिरुद्धाच्या विवाहाच्या प्रसंगी बलरामाने कलिंग राजाचे दात उपटले, तसेच त्याने पूषाचे दात उपटले, कारण जेव्हा दक्षाने महादेवांना शिव्या घातल्या त्याचवेळी हाच दात काढून हसत होता. नंतर तो दक्षाच्या छातीवर बसून एका धारदार तलवारीने त्याचे मुंडके तोडू लागला, परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही ते तुटेना. जेव्हा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राने दक्षाची त्वचा फाटली नाही तेव्हा वीरभद्राला मोठेच आश्चर्य वाटले आणि तो बराच वेळ विचार करीत राहिला. तेव्हा त्याने यज्ञमंडपात यज्ञपशूंना जसे मारले ते पाहून त्याचप्रमाणे दक्षरूप त्या यजमान पशुचे डोके धडापासून वेगळे केले. ते पाहून भूत, प्रेत, पिशाचादी त्याच्या या कृत्याची प्रशंसा करीत वाहवा करू लागले आणि दक्षाच्या बाजूकडील लोकात हाहाकार माजला. वीरभद्राने अत्यंत संतापून दक्षाचे डोळे यज्ञाच्या दक्षिणाग्नीमध्ये टाकले आणि त्या यज्ञशाळेला आग लावून यज्ञाचा विध्वंस करून तो कैलास पर्वताकडे परत गेला. अध्याय 5 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया चतुर्थस्कन्धे दक्ष यज्ञ विध्वंसो नाम पंचमोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. हृदयांतरी वसेतु श्रीगुरुमाऊली. वरदहस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्म जन्मांतरी. उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरु हरिराया. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.